आजही तुला ते पटलं नसेल तर तुझा निर्णय घ्यायला तू स्वतंत्र आहेस. आलं लक्षात? तुला काय वाटतं तू उपकार करतोस इथे राहून? आजवर यांनी कुणाचे उपकार घेतलेले नाहीयेत. आणि आजही तू मुलगा असला सख्खा तरीही तुझे उपकार आम्हाला नकोय. आई वडील म्हणून मान ठेवता येत असेल तर ठीक आहे, नाहीतर मग हे बघ नचिकेत, यापुढे माझ्या समोर बाबांशी असं बोललेलं मी खपवून घेणार नाहीये. आणि काय रे नची? हा मगापासून मी ऐकून घेताय पण माका काय कळणार नाही. काय म्हणतास तू या ऍडजस्टमेंट काय ता? काय अर्थ काय त्याचा? तडजोड असंच म्हणूच आहे काय तुका? एवढे लहान जागेत मूल होण्याचा निर्णय घेऊच नाही तू. ही तडजोड हा तुझी. जावई बापूंचं काही एक चुकलेलं नाही या. बरोबर आहे त्यांचा. अरे किती केला ना तरी तुझ्या बायकोच्या तोंडावर काय कधी समाधान दिसलं नाही माका. ते चिडले तर त्यांचं तोंड दिसतं तुमका, पण चुका करणाऱ्याचं चुका नाही दिसत. अरे आयुष्यात सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत, त्याकरता पण तडजोड करूकच होया. आणि ती हसत करूची याका संसार करणं म्हणतात माहित्या. पण हे मी तुमका कशात सांगतोय? हा तुमचा फक्त दोघांचाच संसार हा ना. बाकी आमच्या सगळ्यांची तुमच्या संसारात अडचणच हा. आजी पण असं कुठे म्हटलंय मी? अगं कशाला बोललीस तू तिला? बरोबर बोलतायत त्या. चुकतायत ते दोघं. आता उगाच समजूत काढायला जायचं नाही. तू सांगून ठेवतो तुला. बाबांना त्यांची मुलगी त्यांच्या जवळपास हवी. ते नेहमी म्हणतात आपल्या मातीतली तुळस परक्या मातीत नाही रुजत. मी तू त्यांना या सगळ्याचा खूप त्रास होईल ग. खूप वाईट वाटेल त्यांना. माझ्या आणि शिवमध्ये जे व्हायचं ते झालं. माझं खूप प्रेम आहे ग त्याच्यावर, जितकं माझं माझ्या बाबांवर प्रेम. पण बाबांनी शिवला नकार दिला ना तर ते मी नाही सहन करू शकणार. आणि मी त्यांना विचारूही शकत नाही, कारण त्या दोघांपैकी कोणा एकाची निवड मी नाही करू शकणार. कधीच नाही. हा सानेबाई, मी जरा उद्या बोलते तुमच्याशी, कारण मी जरा गडबडीत आहे आता. निशा, अगं काय काय एवढ्या पावसाची कुठे निघाली आहेस तू? निशा, नचिकेत, अरे कुठे तू कुठे निघालायस? निशाच्या आईकडे चाललोय. जेवायची वाट बघू नका. म्हणजे अरे म्हणजे कधी येणार? मला माहिती नाही काय. तू बाजूला. हा? ए नची, ए नची, अरे ए नची, असं घर सोडून बाहेर जातात? आई सोड मला. आई प्लीज सोड का तू. अरे नचिकेत ऐक. अरे अहो, जाऊ दे त्यांना. दार लावून घ्यात ना. जाऊन जातील कुठं? 4 दिवसाची हाऊस फिटली, येतील परत. जातात कुठे? नाटकं सगळी. बारिश है कि रुकने का नाम ही नहीं लेती. हर जगह पानी भरा हुआ है. और जी ऑफिस में होंगी, उन्हें घर लेके चलते. फोन क्यों बंद है? ऑफिस में फोन करते हैं. उठाओ उठाओ, कोई तो उठाओ. हॅलो,
हेलो गौरी जी हैं? ऑफिस में कोई नहीं है, सब लोग चले गए। बहुत टाइम हुआ, आज बारिश ज्यादा है ना। अच्छा, सब घर चले गए? हाँ, मैं भी जा रहा हूँ अभी ऑफिस बंद करके। चलिए ठीक है। गौरी जी भी घर ही पहुंच गए होंगे, शुक्र है। हॅलो नचिकेत, आई बोलते. अरे नीट ऐकू येत नाही, मला ऐकू येत नाहीये. कुठे आहेस तू नचिकेत? नचिकेत, हॅलो 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 नचिकेत, मला ऐकू येत नाही. हॅलो. काय सारखी खरखरच येते याच्यामधनं. हॅलो नचिकेत, अरे हॅलो हॅलो. सारखी खरखर, काही ऐकूच येत नाहीये. पोचला असेल की नाही? हा दिशा पण सोबत आहे. हा पाऊस पडतोय. याय ना बरोबर, तो पोचला असेल. तिच्याशिवाय त्याच पान कुठं आलतं? ती सांगते अन्नाची बघू बघू. जाऊ दे ना, आता तुम्हाला बोलायचं तेवढं बोललात ना तुम्ही त्याला. पण उपयोग काय? नळी फुंकली, सोनारे इकडून तिकडून गेले वारे. आपल्या लाडक्या बायकोबरोबर माहेरी गेलाय ना, पोचला असेल. ही नाचवते, हे नाचतात. असं नाहीये हो. तो रागात बोलतो, पण ते त्याच्या मनात नसतं. बिचारा मनातलं कधी बोलूच शकत नाही. का का ते जिजी पकडले? आपण त्याने बोलावं, जरूर बोलावं. चुकीचं असलं तरी बोलावं, पण शब्दांबरोबर स्वतःचे विचार बोलावेत. विचारतीचे बोलणार हे बायकोचं होला बुगू बुगू. अरे कधीतरी स्वतःच्या मनाने कर म्हणा. अहो शेवटी नवरा बायको आहेत ना ते. एकमेकांचं ऐकलं तर काय हरकत आहे? हरकत काय म्हणजे? हा, बायको बोलता तर चालता आणि बाप बोलला तर काय काटे ठेवतात? बघलास ना कशी दोघं पळाली ती. तर तू पण त्यांची बाजू घेऊ नकोस. हा, मी बाजू घेतलेली नाहीये. त्याचं चुकलं तेव्हा त्याला सुनावलंय ना मी. ऐकलंस ना तू? पण आता पाऊस बघ ना किती पडतोय. काळजी वाटते. तू काय काळजी करू नको, कळला? निशा ना त्याच्या बरोबर, मग तो बुडूचो नाही. मग तुका माहिती आहे ना, पोहायला शिकवताना कमरेला सुके भोपळे बांधतात. नको आई, आता असं काहीही बोलू नकोस. शांत राहा जरा, शांत राहा. सासूबाई बरोबर बोलताय. वा, या बाबतीत दोघांची युती अगदी मस्त जमते. अहो मला टेन्शन आलंय इथे. काय गो? हा नाही नाही, महानगरपालिकेचा मेसेज आहे. मुसळधार पावसामुळे पूर्ण शहरात पाणी साचलंय, कारणाशिवाय बाहेर पडू नका. अरे देवा, कुठे गेला असेल नाची? गौरीला फोन केलास? कुठे बघितलंस ती? नाही, अजून नाही. अगो मग ते का आधी फोन कर. हो करते, पण माझ्या मोबाईलवरून लागतच नाहीये. मी करतो. ऑफिस मध्ये करून बघ ना. हो, मला ऑफिसचा नंबर पाठ नाहीये तिचा. अरे यार चाचा, ये बाहर बहुत बारिश था. ये देखो, ये देखो, अभी तक शुरू है. मेरे कमरे तक पानी था, इतना इतना पानी था. पूरा रास्ता स्विमिंग पूल बन गया था एकदम. मैं कसा आलो माझ्या मला माहित आहे. गौरी जी, गौरी जी, गौरी जी.